मित्रांनो, ही गोष्ट माझी आणि माझ्या सख्ख्या काकूची आहे. मला माहीत नव्हतं की माझ्यात आणि माझ्या काकूसोबत असे काही घडेल. मित्रांनो, कथा खूप रोमॅन्टिक आहे. निवांतमध्ये आणि शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, ही सत्य कथा आहे. आजपासून बरोबर 6 महिन्यापूर्वीची आहे. तो मे महिन्यातील तापत्या उन्हाळ्याचा दुपारचा दिवस होता. तुम्हाला तर माहीतच आहे, आजकाल मे महिन्यामध्ये किती प्रचंड ऊन असतो. अचानक त्या दिवशी माझ्या काकू सुनीता यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज केला. त्या म्हणाल्या, अनिल, तू जरा मोकळा असशील तर तुझ्या टीव्हीचा रिमोट घेऊन माझ्या घरी येशील का? माझ्या मुलाने माझ्या टीव्हीचा रिमोट तोडला. काकूंनी मला मेसेज केला कारण त्यांचा आणि माझा टीव्ही एकाच कंपनीचा आहे. खरं तर त्यांची टीव्ही मीच माझ्या मित्राच्या दुकानातून घेऊन दिला होता. मी तडक सुनीता वहिनींच्या घरी गेलो. ती दुपारची तापती वेळ होती. मी घरी पोचलो आणि दाराची बेल वाजवली. काकू दरवाजा उघडायला आल्या. त्याचा मुलगा छोटा दीपक आत खेळत होता. मी काकूंना नमस्ते केला. तेव्हा त्यांनी मला आत बोलवलं. मी म्हणालो, काकू, काय झालं? टीव्हीचा रिमोट कसा तुटला? काकू म्हणाल्या, दीपक खेळत होता. खेळता खेळता त्याच्या हातून रिमोट पडला आणि तुटला. मी माझ्या टीव्हीचा रिमोट काकूंच्या हातात दिला आणि निघायला लागलो. तेवढ्यात काकूंनी माझा हात धरला आणि म्हणाल्या, थांब ना भाऊ, चहा घेऊन जा. मी हसत म्हणालो, काकू, या उकाड्यातही चहा? त्या हसल्या आणि म्हणाल्या, मग काय पिणार? मी खड्याळपणे त्यांच्याकडे बघत म्हणालो, मग थंड दूध तरी पाजा. माझी नजर टिपली आणि मला काकूंनी खोडकर म्हणत स्वयंपाकघरात गेल्या. मी सोफ्यावर बसलो. थोड्या वेळाने काकू थंड दुधाचा ग्लास घेऊन आल्या आणि माझ्या हातात दिला. दुधाचा ग्लास हातात घेत मी म्हणालो, काकू, तुमचं दूध तर खूप गाढ आहे. काकू लाजल्या आणि म्हणाल्या, हे माझं नाही, गाईचं दूध आहे. मी लगेच म्हणालो, मग तुमचं दूध पाजा ना. त्या हसल्या आणि म्हणाल्या, थोडा थांब, दीपकला झोपू दे, मग ते पण पाजेन. मी खुश होऊन सोफ्यावर बसून टीव्ही बघू लागलो. काकूंनी राघवला घेऊन बेडरूममध्ये गेल्या. साधारण 15 मिनिटांनी काकूंनी मला हाक मारली, अनिल, आत ये. मी आत गेलो आणि आतलं दृश्य पाहून थक्क झालो. काकू फक्त कवर घालून होत्या. मी म्हणालो, अरे काकू, तुम्ही तर पूर्ण तयारीत आहात. काकू म्हणाल्या, अनिल, मला तू खूप आवडतोस. खूप दिवसापासून तुला सांगायचं होतं, पण संधीच मिळाली नाही. आज संधी मिळाली आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करेन. तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करेन. तू फक्त मला कधी फसवू नकोस. नेहमी माझी साथ दे. त्या पुढे म्हणाल्या, मी तुझी वाट पाहते. माझी मैत्रीण पायल म्हणाली होती की तुझी भावना खूप मस्त आहे. पायल ही माझी एक्स गर्लफ्रेंड आहे, जी काकूंच्या शेजारीच राहते. काकूंना पाहून माझी भावना आधीच ताटून आली होती. काकूंना माझी भावना पाहिली आणि म्हणाल्या, वाह, तू तर तयार झालास. मीही वेळ न दडवता काकूंना पापी द्यायला सुरुवात केली. काकू तर जणू वाटच पाहत होत्या की मी त्यांना मिठी देईन. त्या बेडवरून खाली उतरल्या आणि मिठी मारून पापी द्यायला लागल्या. इकडे माझ्या भावनेची अवस्था बिघड झाली होती. मला वाटत होतं काकूंना रोज सुंदर वेळेचा अनुभव द्यावा, पण त्या दिवशी तर सुंदर वेळेचा अनुभव द्यायचाच होता, कारण काकूंनी माझी भावना दाटून आणली होती. मी विचारलं, काकूंनी, तुला मी आवडत होतो तर आधी का नाही सांगितलंस? त्या म्हणाल्या, अनिल, मी एक विवाहित बाई आहे. मला समाजाची आणि कुटुंबाची भीती वाटते. मला माहीत नव्हतं की तुलाही मी आवडते, पण आज तू मला अशा नजरेने पाहिलंस
तेव्हा मला वाटलं की तुलाही मला सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा आहे. त्या पुढे म्हणाल्या, आता हे सगळं सोड आणि ये. आपल्याकडे जास्त वेळ नाही. तुझे भाऊ सायंकाळी 7 वाजता येतील. तेव्हा दुपारचे 4 वाजले होते. मी विचारलं, काकू, तुला कशा पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव आवडतो? त्या म्हणाल्या, आधी मला प्रभावी कर, मग तुझ्या इच्छेने सुंदर वेळेचा अनुभव दे. मी एक अट ठेवली, काकू, जर तुला माझ्याकडून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुला अस्तित्वाचा पण सुंदर वेळ द्यायला लागेल. काकू लगेच तयार झाल्या आणि म्हणाल्या, मी तयार आहे, पण आधी माझ्या जीवनातला सुंदर अनुभव दे. मग तू अस्तित्वाचा पण सुंदर अनुभव घे. मग काय, मला तर काकूंकडून हिरवा कंदील मिळाला होता. काकू खूपच प्रभावित झालेल्या दिसत होत्या. त्यांनी सांगितलं की त्यांचा नवरा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मला काय, मी तर काकूंना आज मनसोक्त सुंदर वेळेचा अनुभव देणार होतो. मी पापी देत त्यांची व्यक्तिमत्व मोकळी केली. काकू माझ्या भावनेला वरूनच हाताने सुंदर वेळ देऊ लागली आणि म्हणाल्या, अनिल, तुझी भावना तर खूपच मस्त आहे. मी त्याला माझ्या हाताने मोकळे करू का? मी म्हणालो, काकू, हेही काही विचारण्याचं आहे. आता मी तुझं आहे. तू जे हवं ते कर. काकूंनी 3 मला मोकळे केले. काकूंनी माझी भावना पाहून म्हटलं, पहा अनिल, मी तर तुझी दिवाणी झाले. त्यांनी आधी हाताने त्याला सुंदर वेळेचा अनुभव दिला आणि म्हणाल्या, तुझ्यासारखी भावना आजवर मी पाहिली नाही. काकूंनी माझ्या डोळ्यात पाहून गोड हसत माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागले. काकू तर जणू प्रोफेशनल होत्या. 5 मिनिटांनी मी म्हणालो, काकू, एकटी सुंदर अनुभव घेता येणार का? मला पण सुंदर वेळेचा अनुभव घेऊ दे. त्या म्हणाल्या, तुला कोणता सुंदर वेळेचा अनुभव पाहिजे? मी म्हणालो, मला तुझ्या जीवनाचा तोंडाने सुंदर अनुभव घ्यायचा आहे. तुझ्या अस्तित्वाचा सुंदर अनुभव घ्यायचा आहे आणि तुझ्या व्यक्तिमत्वाचाही. काकू ऐकून खुश झाल्या आणि म्हणाल्या, अनिल, आता नाही सहन होत. आता मला सुंदर वेळेचा अनुभव दे. मी काकूंना बेडवर झोपवलं आणि त्यांच्या जीवनात भावना टाकली. काकूंच्या तोंडातून आई गं मेली असं निघालं. त्या ओरडल्या, जरा प्रेमाने सुंदर वेळेचा अनुभव घे ना. मी कुठे पळून जात आहे? मी भावनिक झालो आणि प्रेमाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. काही वेळात काकूंनी त्यांच्या जीवनातून रंग सोडला आणि त्यांनी विचारलं, अनिल, तुला अजून किती वेळ लागेल? माझं 2दा झालं. मी थकले. मी म्हणालो, काकू, थोडा वेळाने. लवकर रंग सोडला तर सुंदर वेळेचा अनुभव कसा काय येणार? काकू माझ्या बोलण्याने खुश झाल्या. मी सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो. थोड्या वेळाने मी रंग सोडणार होतो. मी विचारलं, काकू, रंग कोठे सोडू? त्या म्हणाल्या, माझ्या जीवनातच सोड. मी सुंदर वेळेचा अनुभव देत देत जीवनात रंगाचा 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. काकू प्रेमाने आवाज करत होत्या, जणू त्यांनी वर्षानुवर्ष सुंदर वेळेचा अनुभव घेतला नव्हता. आमचा हा सुंदर वेळेचा अनुभव खूप वेळ चालला होता. सर्व अनुभव संपल्यावर मी काकूंचा चेहरा पाहिला. त्यांचा चेहरा खुलला होता. मी विचारलं, काकू, कसं वाटतंय? त्या हसत म्हणाल्या, खूप मस्त वाटतंय. मी म्हणालो, व मला तुझ्या अस्तित्वाचा सुंदर अनुभव घ्यायचा आहे. त्या म्हणाल्या, आता नाही. मित्रांनो, तेव्हापासून 1 वर्ष झाले. मला सुंदर वेळेचा अनुभव घेण्याचा योग आलाच नाही. त्या वर्षीच्या घटनेनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. राधिका काकूसोबतच्या त्या सुंदर वेळेच्या अनुभवानंतर आमचं नातं कधीच पूर्वीसारखं राहिलं नाही. आम्ही दोघंही एकमेकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. पण मनाला काय सांगणार?
प्रत्येक वेळी काकूंच्या डोळ्यातली तीच भावना भेटण्याची संधी शोधत होती. आज मी माझ्या मोबाईलवर स्क्रोल करत होतो. इंस्टाग्रामवर रील्स पाहताना माझं लक्ष एका नव्या ट्रेंडकडे गेलं. ट्रेंडमध्ये लोक आपली गुप्त प्रेमकथा शेअर करत होते. माझं मन पुन्हा त्या जुन्या आठवणींमध्ये हरवून गेलं. काकूंचा तो गोड हसणारा चेहरा, त्याचा तो लाजरा नजरेने मला पाहणं, सगळं डोळ्यांसमोर आलं. तेवढ्यात माझ्या फोनवर एक नोटिफिकेशन आलं. सुनीता काकूंचा मेसेज, अनिल, तू आज संध्याकाळी घरी येशील का? राघवला तुझ्याकडून नवीन गेमिंग कंट्रोल शिकायचं आहे. मी हसत हसत रिप्लाय दिला, काकू, दीपकला गेमिंग शिकवायचं की मला पुन्हा ती सुंदर वेळ द्यायची? काकूने ताबडतोब एक लाजरा इमोजी पाठवला आणि लिहिलं, खोडकर, फक्त दीपकसाठी ये. आणि हो भाऊ, आज रात्री घरी नाहीत, ते दिल्लीला मीटिंगसाठी गेले आहेत. माझं हृदय जोरजोरात धडकायला लागलं. ही पुन्हा तीच संधी होती का? संध्याकाळी मी काकूंच्या घरी पोचलो. दीपक त्यांच्या खोलीत नव्या गेमिंग खेळण्यात मग्न होता. त्याने मला पाहताच हाय दिला आणि म्हणाला, अनिल काका, ये ना, मला हा गेम जिंकायला शिकव. मी त्याला काही टिप्स दिल्या आणि तो पुन्हा त्यांच्या गेममध्ये व्यस्त झाला. काकू स्वयंपाकघरातून एक ग्लास थंड लिंबू सरबत घेऊन आल्या. त्यांनी मला ग्लास देताना हलकेच माझ्या हाताला स्पर्श केला. त्या स्पर्शातूनच मला सगळं कळलं. अनिल, तू काय रील्स बनवतोयस ना? मला पण शिकव ना काहीतरी नवीन, काकू म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यात तीच खड्ड्यात चमक होती. मी हसत म्हणालो, काकू, रील्स बनवायच्या की त्या जुन्या आठवणी पुन्हा जिवंत करायच्या? काकू लाजल्या आणि म्हणाल्या, तुझं काही खोडपरपणा जाईना, पण खरं सांगू का, मला तुझी खूप आठवण येते. त्या बोलताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भावना दिसली. ती फक्त भावना नव्हती, तर काहीतरी खोलवर जाणारी भावना होती. मी हळूच म्हणालो, काकू, मलाही तुमची आठवण येते, पण आपण असं किती दिवस लपाछपी खेळणार? काकूंनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, अनिल, मला माहीत आहे हे चुकीचं आहे, पण माझ्या नवऱ्याकडून मला कधीच तो आधार मिळाला नाही. तू मला जे प्रेम देतोस ते मला जगण्याचं कारण देतं. त्या रात्री आम्ही पुन्हा एकमेकांना सुंदर वेळेचा अनुभव दिला. दीपक झोपल्यानंतर काकूंनी मला त्यांच्या बेडरूममध्ये बोलावलं. त्या म्हणाल्या, अनिल, आज मला तुझ्याशी सगळं विसरून फक्त तुझ्या मिठीत राहायचं आहे. आम्ही मिठी मारली आणि ती रात्र पुन्हा त्या जुन्या जादूसारखीच होती. पण या सगळ्यात एक गोष्ट मला सतावत होती. आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक गोष्ट कुठेतरी रेकॉर्ड होत असते. मला भीती वाटत होती की आपलं हे नातं कधीतरी उघड होईल. काकूंच्या शेजारी राहणारी पायल, माझी एक्स गर्लफ्रेंड, मला मेसेज करायची आणि म्हणायची, अनिल, तू सुनीताच्या किती जवळ गेला आहेस याची मला कल्पना आहे. मेसेजमधून एक धोक्याची छटा तिच्या जाणवत होती. एकदा रात्री मी आणि काकू एकमेकांच्या मिठीत असताना मला खिडकीतून एक कॅमेरा चमकल्यासारखा वाटलं. मी तडक उठलो आणि खिडकीकडे धावलो, पण तिथे कोणीच नव्हतं. काकू घाबरल्या आणि म्हणाल्या, अनिल, तुला असं का वाटलं? कुणीतरी आपल्याला पाहत आहे का? मी तिला शांत केलं, पण माझ्या मनात शंकेचं वादळ उठलं होतं. आजकाल ड्रोन कॅमेरे, स्मार्ट होम डिव्हाइसेस आणि हायटेक गॅजेट्समुळे काहीही गुप्त राहत नाही. मी काकूंना विचारलं, तुमच्या घरी काही स्मार्ट डिव्हाइसेस आहेत का? काकू म्हणाल्या, हो, रूममध्ये एक स्मार्ट स्पीकर आहे, पण त्याचं काय? मी तिला सांगितलं की अशा डिव्हाइसेस कधीकधी रेकॉर्डिंग करतात आणि कोणीतरी हॅक करून आपलं गुपित ऐकू शकतं.
पुढच्या काही दिवसात मला विचित्र गोष्ट जाणवायला लागल्या. माझ्या इंस्टाग्रामवर अनोळखी अकाउंट्सकडून मेसेज यायला लागले. एकदा तर मला एक फोटो आला ज्यात मी आणि काकू एकमेकांना मिठी मारताना दिसत होतो. तो फोटो कोणी काढला आणि तो मला का पाठवला? माझ्या मनात शंका निर्माण झाली की कदाचित पायलच यामागे आहे. मी तडक पायलला मेसेज केला, पायल, तू मला आणि काकूंना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत आहेस. तिने हसत हसत उत्तर दिलं, अनिल, मी का असं करेन? पण तुझं आणि काकूचं गुपित मला माहीत आहे आणि फक्त मलाच नाही, आणखी कुणाला तरी माहीत आहे. तिच्या या बोलण्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. कोण आहे हे आणखी कोणीतरी? मी काकूंना सगळं सांगितलं. त्या घाबरल्या आणि म्हणाल्या, अनिल, जर हे भाऊंना कळलं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आपण आता काय करायचं? मी तिला धीर देत म्हणालो, काकू, घाबरू नका, मी याचा शोध घेतो. पण मनात मला भीती वाटत होती. आजकालच्या डिजिटल युगात एका चुकीच्या क्लिकने सगळं उघड होऊ शकतं. एक दिवस रात्री मी माझ्या लॅपटॉपवर एक अनोळखी लिंक आली. त्या लिंकवर क्लिक केल्यावर एक व्हिडिओ उघडला ज्यात मी आणि काकू त्या सुंदर वेळेचा अनुभव घेत असताना दिसत होतो. व्हिडिओमध्ये शेवटी एक मेसेज होता, जर तुला हे गुपित ठेवायचं असेल तर उद्या रात्री 11 वाजता शहराबाहेरील टेकडीवर भेट. माझ्या हातापायातून घाम फुटला. कोण आहे हे? पायल की कोणीतरी दुसरं? आणि त्यांना आपलं गुपित कसं कळलं? मी काकूंना फोन केला पण त्याचा फोन बंद होता. मी घाबरलो. रात्री 11 वाजता त्या टेकडीवर जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. रात्री 11 वाजता त्या टेकडीवर मी पोहोचलो. हवेत एक विचित्र थंडी होती आणि माझ्या हृदयाचे ठोके इतके जोरात वाजत होते की मला माझाच आवाज ऐकू येत होता. ती चिठ्ठी माझ्या हातात अजूनही होती, ज्यावर लिहिलेलं होतं, उद्या रात्री 11 वाजता तुझ्या आयुष्याचं गुपित उघड होईल. मी त्या अंधारात उभा असलेल्या माणसाकडे पाहिलं, पण त्याचा चेहरा अजूनही दिसत नव्हता. त्याने मला जवळ बोलावलं आणि खळग्यातल्या आवाजात म्हणाल्या, अनिल, तुला वाटत होतं की तुझं आणि पायलचं गुपित कायम लपून राहील. मी घाबरलो पण धैर्य एकवट विचारलं, तू कोण आहेस आणि तुला काय हवंय? त्याने हसत हसत उत्तर दिलं, मी कोण आहे हे तुला उद्या कळेल, पण आता तुझ्याकडे 2 पर्याय आहे. एक, तू माझ्या अटी मान्य कर आणि हे गुपित माझ्याकडेच राहील, किंवा 2, हा व्हिडिओ उद्या सकाळी सोशल मीडियावर व्हायरल होईल. काय अटी? मी विचारलं. माझा आवाज थरथरत होता. रात्री 11 वाजता तू एकटाच या उद्या वखारीत येशील आणि तुझ्यासोबत 10 लाख रुपये आणशील. जर तू पोलिसांना किंवा कोणालाही सांगितलं तर सुनीताचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि हो, तुझ्या भावांचंही. तो माणूस अंधारात गायब झाला आणि माझ्या हातात फक्त ती चिठ्ठी राहिली. मी घरी परतलो, पण माझ्या डोळ्यांपुढे तीच वखार, तो अंधार आणि सुनीता काकूंचा घाबरलेला चेहरा दिसत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी सुनीता काकूंना फोन केला. त्यांचा फोन अजूनही बंद होता. मी घाबरलो. काहीतरी गडबड आहे असं मला जाणवत होतं. मी तडक त्यांच्या घरी गेलो. दीपक शाळेत गेला होता आणि काकू घरी एकट्याच होत्या. त्यांनी दार उघडलं आणि त्यांचा चेहरा पाहून मला कळलं की त्या रात्रभर झोपल्या नव्हत्या. अनिल, तुला त्या माणसाचा मेसेज आला का? काकूंनी घाबरत विचारलं. हो काकू, आणि त्याने मला एक व्हिडिओ पण पाठवला आपला, त्या रात्रीचा. काकूंचा चेहरा पांढरा पडला. त्या रडायला लागल्या आणि म्हणाल्या, अनिल, जर हा व्हिडिओ भाऊंना कळला तर माझं आणि दीपकचं आयुष्य संपेल.
मला माहीत आहे आपण चुकीचं केलं, पण आता आपल्याला काहीतरी करायला हवं. मी त्यांना शांत केलं आणि म्हणालो, काकू घाबरू नका, मी याचा शोध घेतो. पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा, पायल याबद्दल किती माहीत आहे? काकूने डोळे पुसत सांगितलं, पायल माझी मैत्रीण आहे, पण ती खूप चाणाक्षी आहे. तिला आपलं नातं माहीत आहे. तिने मला एकदा सांगितलं होतं की ती तुझ्यावर खूप प्रेम करायची, पण तू तिला सोडलंस. कदाचित ती यामागे असेल. मी ताबडतोब पायलला फोन केला. तिने फोन उचलला आणि तिच्या आवाजात एक खड्यापण होता. काय रे अनिल, पुन्हा सुनीताच्या मागे लागलास? पायल, तूच मला तो व्हिडिओ पाठवला ना आणि त्या टेकडीवर भेटायला सांगितलं. मी रागाने विचारलं. तिने हसत हसत उत्तर दिलं, अनिल तू मला कमी लेखतोस. मी जर तुला ब्लॅकमेल करायचं ठरवलं तर तुझ्याकडे येण्याची गरजच नाही. पण मी तुला एक सल्ला देते. त्या टेकडीवर जा आणि सावध राहा. तिथे तुला सगळं कळेल. पायलने फोन ठेवला आणि माझ्या मनात शंकेचं वादळ उठलं. पायल यामागे आहे की नाही हे मला कळत नव्हतं, पण मला त्या टेकडीवर जावंच लागणार होतं. आजकालच्या डिजिटल युगात गुपित लपवणं म्हणजे जणू आगीतून निघण्यासारखं आहे. स्मार्ट डिव्हायसेस, ड्रोन कॅमेरे, सगळं बदललं आहे. मी माझ्या एका मित्राला अक्षयला फोन केला. तो एक इंजिनियर आहे. मी त्याला सगळं सांगितलं, अर्थातच काकूचं नाव लपवून. अक्षय, मला एक व्हिडिओ आला आहे आणि मला ब्लॅकमेल केलं जात आहे. त्या व्हिडिओचं सोर्स कसं शोधायचं? अक्षयने मला काही टिप्स दिल्या आणि सांगितलं, अनिल त्या लिंकचं ॲड्रेस ट्रेस कर आणि त्या टेकडीवर जर तू जाणार असेल तर तुझ्या फोनवर एक ट्रॅकिंग ॲप इन्स्टॉल कर. काही गडबड झाली तर मी तुला शोधू शकेन. मी अक्षयच्या सल्ल्याने त्या लिंकचं ॲड्रेस ट्रेस केलं. ते एका अनोळखी सर्व्हर्सवरून आलं होतं, जे शहराबाहेर कुठेतरी होतं. पण मला एक धक्कादायक गोष्ट कळली. ते सर्व्हर माझ्या काकाच्या ऑफिसच्या जवळपास होतं. माझा काका विजय, याला याबद्दल काही माहीत नाही का? माझ्या मनात शंका निर्माण झाली. रात्री 11:30 वाजता मी त्या टेकडीवर पोहोचलो. माझ्या खिशात 10 लाख रुपये नव्हते, पण मी एक बॅग भरून कागद ठेवले होते, जेणेकरून मी वेळ मिळवून शिकेन. माझ्या फोनवर रोहनने दिलेले ट्रॅकिंग ॲप सुरू होतं. टेकडी अंधारी आणि भकास होती. तिथे एकच मंद दिवा लटकत होता, ज्याच्या प्रकाशात मला एक माणूस दिसला. त्याने मास्क घातला होता आणि त्याच्या हातात एक लॅपटॉप होतं. तो म्हणाला, अनिल पैसे आणलेस का? मी म्हणालो, आधी तू मला सांग, तू कोण आहेस आणि त्या व्हिडिओचं काय करणार आहेस? त्याने लॅपटॉप उघडलं आणि मला तो व्हिडिओ दाखवला. माझा आणि सुनीता काकूंचं त्या रात्रीचं सुंदर वेळेचा अनुभव त्या स्क्रीनवर स्पष्ट दिसत होतं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. पैसे दे आणि हा व्हिडिओ डिलीट होईल, तो म्हणाला. मी त्याला ती बॅग दिली आणि तो ती उघडायला लागला. तेवढ्यात मला मागून कुणीतरी पकडलं. मी वळून पाहिलं आणि माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. तो माझा काका विजय होता. मी ओरडलो, काका तुम्ही? हो अनिल, मला सगळं माहीत आहे. तू माझ्या बायकोसोबत काय केलंस ते मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. त्यांच्या डोळ्यात राग आणि दुःख दिसत होतं. अक्षयनी मला सगळं सांगितलं. त्यांच्या ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याने, जो एक एक्सपर्ट होता, सुनीता काकूंच्या घरी लावलेल्या स्मार्ट स्पीकरद्वारे आमच्या भेटी रेकॉर्ड केल्या होत्या. काकाला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याने त्या कर्मचाऱ्याला पैसे देऊन हा व्हिडिओ मिळवला. पण त्याने मला ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन बनवला, कारण त्याला माझ्यावर आणि सुनीतावर राग होता. काका म्हणाले, अनिल तू माझा भतीजा आहेस,
पण तू माझा विश्वास तोडला. मी खाली मान घालून उभा होतो. मला काय बोलावं हे कळत नव्हतं. मी फक्त इतकंच म्हणालो, काका मला माफ कर, पण सुनीता काकूंना यात अडकवू नको. त्या तुझ्यावर प्रेम करतात. काकाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मी सुनीताला काहीच करणार नाही, पण तुझ्याशी माझं नातं इथेच संपलं. त्या रात्री मी घरी परतलो. माझं मन पश्चातापाने भरलं होतं. मी सुनीता काकूंना फोन केला आणि सगळं सांगितलं. त्या रडत म्हणाल्या, अनिल, आपण एकमेकांना खूप दुखावलं. आता आपण हे सगळं थांबवायला हवं. पुढच्या काही महिन्यात मी माझं आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला. मी माझी नोकरी सोडली आणि एका दुसऱ्या शहरात शिफ्ट झालो. मी एक सायबर सिक्युरिटी स्टाफ केला, जिथे मी लोकांना डिजिटल युगातील धोक्यांपासून वाचवण्याचं काम करू लागलो. सुनीता काकू आणि काका यांनीही त्यांचं नातं पुन्हा बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी थेरपी घेतली आणि दीपकसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. 1 वर्षानंतर मला अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्यात एक फोटो होता पायलचा. ती एका अनोळखी माणसासोबत होती आणि त्या माणसाचं मास्क मला त्या टेकडीवरच्या माणसासारखं वाटलं. मेसेजमध्ये लिहिलं होतं, अनिल, तुझं गुपित अजूनही माझ्याकडे आहे आणि यावेळी मी तुला सोडणार नाही. मी थबकलो. पायल खरंच यामागे होती का? आणि ती आता काय करणार होती? माझ्या नवीन आयुष्याला पुन्हा एकदा धोका होता. मित्रांनो, पुढे काय होतं ते जाणून घ्यायचं ना, तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग 2 टाईप करा. धन्यवाद.